नमस्ते, मी मनीषा संगमेश्वर शेट्टी, सुपरवायझर श्री फतेचंद जैन विद्यालय, चिंचवड, पुणे 33. माझा विद्यार्थी इयत्ता 9वीचा आविष्कार कारंडे यांनी स्तंभालेखाची माहिती दर्शवणारा एक छोटासा प्रकल्प तयार केलेला आहे. अतिशय सुंदर प्रकल्प आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर स्तंभालेख दाखवताना एक्स ॲक्सिसवर कोणत्या गोष्टी दाखवाव्यात आणि वाय ॲक्सिसवर कोणत्या गोष्टी दाखवाव्यात. उदाहरणार्थ, एखाद्या शेतामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीक झालेलं आहे, तर ते दोन्ही पद्धतीने स्तंभालेखाच्या सहाय्याने कसं दाखवता येईल हे तो सांगणार आहे. चला विस्तार सांग बघू. सर्वप्रथम नमस्कार. मला जर ज्वारीमध्ये 90 क्विंटलचं माल उत्पादन झालं असेल तर 90 ब्लॉक ते मांडणं व हे एक ब्लॉक्स आहेत का? अशा किती ब्लॉक्स मांडलेस तू? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 90 हे होण्यासाठी मी इथे काळाचा वापर करत आहे. हे आहे 50, हे आहे टोटल झालं 90. ठीक आहे. जर मला आता दाखवायचं असेल, हे झालं ज्वारी, पण एकाच वेळेला मला एका वर्षी ज्वारी आणि बाजरीचं पण उत्पादन झालेलं स्तंभालेखाच्या सहाय्याने दाखवायचं, तर कसं दाखवशील? उदाहरणार्थ जर 50 क्विंटल ज्वारी झाली असेल, 40 क्विंटलचं बाजू झालं असेल तर तुम्ही परत 4 ब्लॉक्स काढणार आणि वेगळ्या पद्धतीचे 4 ब्लॉक्स. हे ज्वारी किती क्विंटल झाली? 1 2 3 4 5 50 क्विंटल आणि बाजरी 1 2 3 4 40 क्विंटल. तर अशा पद्धतीच्या या स्तंभालेखाच्या सहाय्याने वेगवेगळे रंग दिल्यामुळे एकाच वेळेला विविध पिके आपल्याला कळतात. स्तंभालेखामुळे किती क्विंटल, किती प्रमाणामध्ये उत्पादन झालं हेही कळतं आणि गणिती संकल्पना क्लिअर होतात. धन्यवाद आविष्कार.